जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे अंबरनाथचे धावपटू अनिल कोरवी यांच्या रणवोलिक्स अकॅडमीमधील मागील वर्षी आर्मी सेवेत तब्बल 43 मुलं भरती झाले आहेत। ते आता विविध पदांवर कार्यरत असून त्यांनी ट्रेनिंग पूर्ण करून आज गुरुवर्य अनिल कोरवी यांची भेट घेतली। यावेळी भविष्यात सरकारी सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। धावपटू अनिल कोरवी यांच्या अकॅडमीचे यंदाही 45 मुलं आर्मी भरतीत सहभागी झाले असून त्यांचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे। सध्या अंबरनाथ, कल्याण, ठाणे शहरात विद्यार्थ्यांचं फिजिकल ट्रेनिंग घेतली जाते। आर्मी, पोलीस, नेव्ही, पोस्ट अशा विविध पदांसाठी ते विद्यार्थ्यांची फिजिकल ट्रेनिंग घेत आहेत। यावेळी विद्यार्थ्यांनी कोरवी यांचे आभार मानले आहेत। नमस्कार, मी अनिल कोरवी। आज मला खूप खुशी होते की आपले मागच्या भरतीला आपले 43 मुलं भरती झाले होते आर्मीमध्ये, अग्निवीरमध्ये। त्यातले आता आपले काही मुलं आपल्याला भेटायला आलेले आहेत। तर त्या मुलं त्यांची प्रत्येक ट्रेनिंग वेगवेगळ्या जागेवरती होती, वेगवेगळ्या रेजिमेंटला होती। त्या सगळ्या जागेवरून संपवून ते आता इथून ट्रेनिंगला जाणार आहेत, पण पोस्टिंगला जाणार आहेत। पोस्टिंगला जाण्याआधी सगळ्यांना आपल्याला भेटायला आलेले आहेत। तर मला त्याबद्दल खूप आनंद होत आहे। आता यावर्षी पण जवळपास 45 मुलं आपले आतापर्यंत मेडिकल क्लिअर झालं। अजून काहींचे ग्राउंड चालू आहेत, बाकी पण आहेत, आणि त्यांचा आता सगळ्यांनी जास्तीत जास्त हो हेच माझी पण इच्छा आहे। तर आपल्या इकडे कशा प्रकारे प्रॅक्टिस चालते वगैरे काय? आपले इथे आर्मी, पोलीस, अजून भरपूर डिपार्टमेंटचे चालते। PSIची पण मुलं आहेत आपल्याकडे। सगळ्या डिपार्टमेंटमधून आपले जवळपास नेव्ही, आर्मी, एअरफोर्स यामध्ये पण आपले मुलं आहेत। आणि पोलीसमध्ये मुंबई पोलीस झाले, राजस्थान पोलीसमध्ये मुलं आहेत, दिल्ली पोलीसला मुलं आहेत, पोस्टामध्ये मुलं आहेत। असे वेगवेगळ्या जागेवर आपले मुलं जॉबला लागले आहेत आतापर्यंत। आत्ताच रिसेंटली इन्कम टॅक्समध्ये पण झाला आहे मुलगा आपला। अशी खूपशी मुलं चांगले प्रगती करत आहेत। तर आपली प्रॅक्टिस कुठं होते एकंदरीत? आपली प्रॅक्टिस अंबरनाथ, ठाणे आणि मुंब्रा या 3 ठिकाणी होते। आता जसं वर्कआउट असेल त्यानुसार आम्ही लोकेशन चेंज करतो। बाकी जसे कॉम्पिटिशन आपल्याकडे काही आता राष्ट्रीय खेळाडू आहेत। तर 2 मुलं आपल्याला राष्ट्रीयला 2 मेडल मिळाले आहेत, आणि आता स्टेटला पण मेडल आहेत, राष्ट्रीय मेडल आहेत। असे आपले चांगले मुलं सगळे करत आहेत। त्या वर्षी टार्गेट काय एकंदरीत? यावर्षी जास्तीत जास्त मुलं जॉबला लागावे आणि जास्तीत जास्त मुलं स्टेट नॅशनलला आपले चांगलं खेळावे, हीच आपली इच्छा आहे, आणि असेच पुढे जात राहावे सगळे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।